नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. काल दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणेची आचारसंहिता जाहीर केली. निवडणूक जाहीर केली 16 जानेवारीपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल राहतील. 22 जानेवारीला छाननी होईल. 27 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख राहील आणि त्यानंतर बरोबर 8 दिवसांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026ला मतमोजणी होणार आहे. हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्वत्र जोरदार अशी धांदल उडालेली आहे. आता वास्तविक पाहता ही निवडणूक म्हणजे आपण जर पाहिलं तर पूर्वीची जी निवडणूक झाली होती ती निवडणूक 21/2/2017 रोजी झालेली होती आणि आत्ताची जी निवडणूक आहे ही 5/2/2026 रोजी. म्हणजे फक्त 16 दिवस कमी आहेत, नाहीतर तब्बल 9 वर्षानंतर ही निवडणूक होते. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील कार्यकर्त्यावरती यावरती मोठा अन्याय दिसून येतो आहे. त्यामुळं हे जे निवडणुकीचं जे चित्र आहे हे चित्र जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की आता सर्वांचीच मोठी धावपळ उडालेली आहे. आता या 9 वर्षामध्ये तसं तर बरंच काही पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे, पण काही गोष्टी आजही अतिशय म्हणजे सारख्याच दिसत आहेत. थोडासा बदल आहेच, परंतु जर या निवडणुकीचा आणि 2017च्या निवडणुकीचा आपण अंदाज घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की गेल्या वेळची जी निवडणूक आहे ती निवडणूक जगताप गट आणि पाटील गट हे दोघं एकत्र होऊन त्यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी ते दोघं एकत्र येऊन लढण्याची शक्यता दाट आहे. त्यावेळेला 2017च्या निवडणुकीमध्ये बागलगट जो आहे तो बागलगट हा एकसंघ असणाऱ्या राष्ट्रवादीसोबत होता आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली किंवा त्या पक्षाच्या चिन्हावरती बागलगटाने निवडणूक लढलेली होती. आणि तिसरी जी आघाडी होती ती माजी आमदार संजय मामा शिंदे यांची आघाडी होती. त्यांनी महायुतीसोबत ही निवडणूक लढवली होती. म्हणजे एका बाजूला त्यांनी कमळ चिन्ह घेतलेलं होतं, एका बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिट्टी घेतली होती आणि एका बाजूला रासपची कब्बशी घेतलेली होती. अशा या तिरंगी लढतीचं चित्र आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं. आता गेल्या निवडणुकीची आणि या निवडणुकीची जर आपण थोडीशी 2017मध्ये जिल्हा परिषदेचे 5 गट होते. यामध्ये वांगी, पांडे, वीट, कोर्टी आणि केम असे 5 गट होते. तर यावेळेला 6 गट झाले. त्यामध्ये पांडे, कोर्टी, वांगी, वीट, केम आणि चिकलठ हा जादा गट झालेला आहे. तर 2017मध्ये पंचायत समितीचे 10 गण होते. या 10 गणामध्ये पांडे, रावगाव, केतूर, कुंभेज, वांगी, जेऊर, वीट, कोर्टी, साडे, केम यांचा समावेश होता. तर यावेळेला जे गण आहेत ते 12 गण आहेत, 2 गण वाढलेले आहेत. यामध्ये रावगाव, पांडे, कोर्टी, केतूर, जेऊर, वांगी, वीट, साडे, केम आणि चिकलठाण, उमरड आणि हिसरे हे नवीन गण आहेत. गेल्या निवडणुकीतील कुंभेज हा गण कमी झालेला असून यामध्ये हे 3 नवीन गण झालेले आहेत. त्यामुळे एकूण 12 गणामध्ये ही निवडणूक होते. आता जर हे आपण 2017चं चित्र पाहिलं तर 2012ची जी निवडणूक आहे 2012च्या निवडणुकीमध्ये अशीच परिस्थिती होती. 6 गट होते, 12 गण होते. पण फरक एवढाच होता की जिल्हा परिषदेच्या 6 गटामध्ये पोथरे, पांडे, कोर्टी, केम, वीट आणि वांगी असे गट होते. त्यावेळेला पोथरे हा वेगळा गट दिसून आलेला आहे आणि गेल्या वेळेला मात्र तो बदलून त्याच्यामध्ये आपल्याला पोथरे गट कमी करून बाकीचे गट जागेवर होते. तर 2012च्या निवडणुकीमध्ये 12 गण होते. यामध्ये साडे, केम, जेऊर, पांडे, केतूर, चिकलठाण, पोथरे,
रावगाव, वांगी, कोरटी, देवळाली, वीट असे 12 गण होते. यापैकी आता नव्यानं जे निर्माण झाले तर उंबरड आणि हिसरे हे गण या 2012च्या निवडणुकीनंतर आपल्याला वेगळे दिसत आहेत. आता जर आपण 2012च्या अगोदरची जर 2002ची निवडणूक पाहिली तर 2002ची निवडणूकसुद्धा ही 6 गटामध्ये झाली होती आणि त्यावेळेला केम, वांगी, पांडे, रावगाव, वीट, कोरटी अशी ही निवडणूक 6 गटात झाली होती. तर त्यावेळेचे जे गण होते ते केम, साडे, वांगी, जेऊर, पांडे, देवळाली, रावगाव, पोथरे, वीट, चिकलठाण, कोरटे आणि केतूर अशा प्रकारे 12 गण होते. आता 1997ला जी 2 मार्च 1997 जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत मात्र 5च गट होते. त्यामध्ये वांगी, केतूर, वीट, साडे, केम असे 5 गट होते. तर जे गण होते ते वांगी, जेऊर, केतूर, राजुरी, वीट, कोरटी, साडे, पोथरे, केम, निंबुरे असे 10 गण होते. म्हणजे 1997 पासून ते 2026पर्यंतच्या निवडणुकीत जर आपण आढावा घेतला तर आपल्याला काही वेळेला जिल्हा परिषदेचे 5 गट आणि 12 गण आम्हाला अनुभवायला मिळतात, 10 गण अनुभवायला मिळतात. तर मधल्या 2 निवडणुकामध्ये 6 जिल्हा परिषदेचे गट आणि 12 गण आणि 2017ला जी निवडणूक झाली तिथं 5 गट आणि 10 गण होते. आता 2026ला हे चित्र पुन्हा 6 आणि 12 असं झालेलं आहे. परंतु काही गट आणि गण हे बदललेले आहेत, वेगळे नावं या ठिकाणी आलेले आहेत. आता एकंदरीत हे जे चित्र आहे हे चित्र कशा पद्धतीनं या पुढं बदलत जाणार आहे किंवा कशा पद्धतीने ही निवडणुकीची असणारी वाटचाल चालणार आहे ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जुना इतिहास आपण सांगून पूर्वीची परिस्थिती आणि आज काय आहे याचं विश्लेषण करणार आहोत. नमस्कार.